नमो नमः. आज आपण एक छान कथा पाहणार आहोत. या कथेमध्ये एक सज्जन व्यक्ती म्हणजे चांगल्या स्वभावाची व्यक्ती दुर्जन व्यक्तीला जेव्हा उपदेश करत असते तेव्हा समोरच्यांनी जर आपला उपदेशच ऐकला नाही तर किती अनर्थ होतो हेच या कथेतून सांगण्यात आलेले आहे. वानर आणि पक्षी या दोघांमधला हा संवाद आहे या कथेतील. अशा छान कथा ऐकण्यासाठी संस्कृत अमृतभाषा नावाच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नर्मदा तीरे विशालः वृक्षः अस्ति. नर्मदा नदीच्या काठावर फार मोठे झाड आहे. तस्य कोटरे विविधाः खगाः सुखेन निवसन्ति. त्या झाडावर अनेक पक्षी, खग म्हणजे पक्षी, सुखाने राहत होते. एकदा गगने मेघाः आगच्छन्ति गर्जन्ति वर्षन्ति च. असेच एकदा आकाशामध्ये ढग भरून आले, मोठमोठ्याने गर्जना करायला लागले आणि पाऊस यायला लागला. पर्जन्य पीडिताः वानराः तस्य वृक्षस्य तलम आश्रयार्थम आगच्छन्ति. पावसाने परेशान होऊन वानर त्या वृक्षाच्या, त्या झाडाच्या तळाशी आश्रयासाठी आले. खगः वानरान पश्यन्ति. पक्ष्यांनी वानराला पाहिले. एकः खगः वदति. त्यापैकी एक पक्षी म्हणाला, वानराः उष्णकाले पर्जन्य निवारणार्थम गृहं किमर्थम न कुर्वन्ति. हे वानरांनो, उन्हापासून पावसापासून तुमचं रक्षण होण्यासाठी तुम्ही घर का बांधत नाहीत. ते केवलम क्रीडन्ति परस्परम कलह कुर्वन्ति कालस्यमपव्ययं कुर्वन्ति च. परंतु त्या पक्षाने सांगितलेला सल्ला हा वानरांना काही लक्षात आला नाही आणि ते वानर परस्परांमध्ये खेळायला लागले, भांडणं करायला लागले. त्यांनी वेळ वाया घालवत बसले. आलस्यम दुःखस्य कारणम. मुळात आळस हेच दुःखाचं कारण आहे. उद्योगेन सर्वे सुखम लभन्ते इति. म्हणून उद्योग आपण केला पाहिजे. कार्य काही ना काही आपण चांगलं कार्य केलं की आपल्याला आपोआप सुख मिळतं. परंतु आळस जर केला तर मात्र आपल्या वाट्याला दुःखच येतं. हेच या कथेतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तदा खगस्य उपदेशेन वानराः क्रुध्यन्ति वदन्ति च. तरीसुद्धा खगस्य उपदेशेन, या पक्षांच्या उपदेशाने वानरांना फार राग आला. किमर्थम खगः व्यर्थम उपदिशति पीडां करोति च इति. कशासाठी हे पक्षी आम्हाला उपदेश करतायत आणि उपदेश देऊन आम्हाला त्रास देत आहेत असं त्या पक्ष्यांना वाटलं. तथापि खगः पुन्हा पुन्हा उपदिशति. तरीसुद्धा पक्षी पुन्हा पुन्हा उपदेश करायला लागले. तेन वानराः क्रुद्धाः भवन्ति. त्यामुळे वानरांना फार राग आला. खगानां कोटरानि विनश्यन्ति च. या पक्ष्यांचे घरटेच त्यांनी नाश केला आणि खगाः विनाशम गच्छन्ति. आणि या पक्ष्यांचे घरटे नाहीसे झाल्यामुळे काही पक्षींचा सुद्धा विनाश झाला. तस्मात् सज्जनाः कथयति. म्हणून असं म्हणतात की मूर्खानुपदिशन्ति ते विनाशम गच्छन्ति इति. म्हणून मूर्खांना आपण उपदेश करू नये, अन्यथा स्वतःचाच विनाश ओढवला जातो. आपला उपदेश सल्ला कुणी ऐकणारा असेल तर आपण सांगावं, अन्यथा सल्ला देऊ नये, उपदेश करू नये. त्याचे उलट परिणाम स्वतःवरच ओढले जातात. हेच या कथातून सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद.